वरून खरपूस रंग दिसणारी, आतून मऊ आणि कुरकुरीत, बराच वेळ टम्म फुगलेली राहणारी चमचमीत अशी पालकाची पुरी या पद्धतीनं एकदा नक्की करून पहा. बघा, वरचा लेअर अगदी पटकन सुटतोय, आतमध्ये मऊ आणि वर खरपूस, रंग पण छान. यासाठी एक पालकाची जुडी स्वच्छ धुवून निवडून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा ओवा, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या हे सगळं एकत्र करायचं. अर्ध्या जुडीला 8 ते 10 लसूण पाकळ्या, 1 चमचा ओवा आणि 7 ते 8 हिरव्या मिरच्या छोट्या, हे सगळं एकत्र करायचं आणि मिक्सरला याची पेस्ट तयार करायची. आणि ही पेस्ट एका परातीमध्ये किंवा ज्यामध्ये तुम्ही कणिक मळता त्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता या पेस्टमध्ये थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ घालायचं आणि जेवढी मावेल तेवढी कणिक घालायची. कणिक एवढी घालायची की हे पीठ आपलं घट्ट झालं पाहिजे. पुन्हा लागली ना तरी तुम्ही वाढवू शकता, काही हरकत नाही. आणि त्यानंतर धनेपूड, जिरेपूड आणि थोडासा हिंग घालायचा आणि असं पीठ मळत मळत जायचं. एवढं घट्ट मळायचं की आपली बोटं त्यात उठली पाहिजेत. हे बघा, हाताने चोळून चोळून घ्यायचं म्हणजे पालकाचा अर्क उतरतो आणि असा घट्ट गोळा तयार होतो. बघितलं, अगदी बोटं उठत आहेत, हाताने दाबला जातोय, एवढा घट्ट गोळा केला आहे. जेवढा गोळा घट्ट ना तेवढी पुरी टम्म फुगते, लक्षात ठेवा. आणि मग याचे छोटे छोटे गोळे करायचे आणि ते गोळे हव्या त्या आकारात लाटून घ्यायचे. लाटताना पण काठामध्ये लाटायची आणि मधोमध थोडी जाड ठेवायची. ह्या तापलेल्या तेलामध्ये एक एक पुरी सोडायची. चांगलं तेल तापलं की नाही की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि कडेकडेनी तेल सोडत सोडत अशी ही पुरी तळून घ्यायची. म्हणजे पुरी खुसखुशीत होते, फुगते आणि बराच वेळ टिकते. तुम्ही जर का बारीक गॅसवरती पुरी तळली ना तर ती पुरी तेलकट होते, म्हणजे गार झाल्यानंतर त्या पुऱ्या तेल धरतात आणि तळताना सुद्धा तेल खूप पितात. म्हणून काय करायचं, तर तेल आधी चांगलं तापवून घ्यायचं, गॅसची आच मध्यम करायची आणि नंतर पुऱ्या तळायच्या. तुम्ही बघा कसा मस्त रंग आला आहे आणि टम्म फुगली. आता पुढची तर पुरी बघा, मी तेलात सोडली आणि सोडतानाच ती वाकडी झाली होती. तरी पण मी त्याला काहीही केलेलं नाही, फक्त कडेने तेल सोडलं की ती पुरी पुन्हा सरळ झाली आणि चारही बाजूनी फुगली. अशा तुम्ही या पुऱ्या करून सॉससोबत, दह्यासोबत, मेयोनीजसोबत कशाही सोबत खाऊ शकता. वाटतं की अगदी सोप्या अशा ह्या पालक पुऱ्या आहेत, पण पुऱ्या करायची पण ट्रिक जर माहिती असेल ना तर पुऱ्या छान होतात. बघा बरं, आता ह्या पुरीची तर दुमडी घडी झाली आहे, पण हे बघा तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप पलटी मारली, म्हणजे ही पुरी हलकी झाली आहे की नाही मस्त. नक्की करून पहा. आणि हो, पालक पुरी करताना गडबड होऊ नये म्हणून मी काय करते, तर आदल्या दिवशीच पालकाची जुडी स्वच्छ धुवायची, निवडायची आणि एका कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी जर वापरणार असाल ना तर अशीच ठेवा. फ्रीजमध्ये न ठेवता सुद्धा पालक, मेथी या भाज्या फडक्यात गुंडाळून ठेवल्या ना की अगदी छान राहतात. आणि मग आयत्या वेळी निवडण्यापासून सुरुवात करावी लागत नाही. लसूणसुद्धा सोलून पेस्ट करून त्यामध्ये थोडंसं गोडं तेल घालायचं आणि ती डबी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. असा लसूणसुद्धा टिकतो. आणि हिरवी मिरची निवडून मिक्सरमध्ये बारीक करायची आणि त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा आणि तीही डबी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. म्हणजे मग पालक पुऱ्या करताना आपल्याला लागणारं सामान आयत्या वेळी आपली गडबड करत नाही. आणि असे सामान तयार असलं की नाही की केलेल्याचा पण आनंद मिळतो, नाश्ता पण वेळेत होतो. आणि हो, या पुऱ्या तुम्ही प्रवासात सुद्धा नेऊ शकतात. 7 ते 8 दिवस आरामात टिकतात. नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.